पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे आदेश। मतदार याद्यांमध्ये घोळ, मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, राज ठाकरेंची भूमिका। नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं 6 वेळा नाव, ठाकरेंच्या सेनेचा आरोप। पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य हिरावून घेणं हे कसलं स्वातंत्र्य? कुणी काय खावं ही गोष्ट सरकारनं सांगू नये, मी मांस विक्री चालू ठेवण्यास सांगितलं आहे, राज ठाकरेंकडून स्पष्ट। संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा अपमान, राऊतांनी सर्वांची नाक घासून माफी मागावी, मांस विक्री बंद करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का, या राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नवनाथ बन आक्रमक। मंगलप्रभात लोढा कोणत्या एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा, राज ठाकरेंनी लोढांना सुनावलं, तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चावी वाटप, आदित्य ठाकरेंची मात्र कार्यक्रमाला अनुपस्थिती। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यात सुनावणी नाहीच, 20 ऑगस्टऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार, खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टानं टिप्पणी केली असतानाही सुनावणी लांबणीवर। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी, मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांना नवी जबाबदारी, डावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना लातूरमध्ये झाली होती मारहाण। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 4 अटक, अनधिकृत इमारतींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। दादा भुसेंचे भाचे जावई असल्यानं अनिल पवार यांची बदनामी, अनिल पवार राजकारणाचे बळी, भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हे घडवलं गेलं, अनिल पवारांच्या वकिलांच्या दाव्यानं भुवया उंचावल्या। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।